नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात विविध जिल्ह्यात सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत असा एक शासन निर्णय 17 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेला आहे। आता मित्रांनो, मदत कधीही मिळो, पण शासन निर्णयावर निर्णय काढत आहे आणि पुढे चालून ही शेतकऱ्यांना मदत मिळणारच आहे आणि त्यामुळे आपल्याला ही बघणं सुद्धा गरजेचं आहे। कारण आता मला सुद्धा वाटले की निर्णयावर निर्णय यायलेत, आता मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना भेटावी हीच अपेक्षा आहे। आता यामध्ये जे काही नुकसान झालं होतं, यामध्ये शासन निर्णय असा आहे की माहे सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 123,44,57,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात येत आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, तर या अगोदर तुमचे जिल्हे आलेले आहेत का नाही हे आपल्याला माहीतच असेल। तर यामध्ये मित्रांनो, नागपूर जिल्हा आहे, सप्टेंबरमध्ये नुकसान झालं होतं, बाधित शेतकरी 14 होते, 1.88 लक्ष या जिल्ह्यासाठी आलेले आहे। त्यानंतर आहे वर्धा जिल्हा, वर्धा जिल्ह्यासाठी 1.96 लक्ष इतका निधी आलेला आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूरसाठी 30.83 लक्ष एवढा निधी आलेला आहे। त्यानंतर गडचिरोली जिल्हा 5.03 लक्ष एवढा मदत निधी आलेला आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव जिल्ह्यासाठी 4,048.03 लक्ष एवढा मदत निधी आलेला आहे। त्यानंतर आहे लातूर जिल्हा, लातूर जिल्ह्यासाठी 4,360.68 लक्ष एवढा मदत निधी आलेला आहे। त्यानंतर आहे नांदेड जिल्हा, नांदेड जिल्ह्यासाठी 2,265.94 लक्ष इतका मदत निधी आलेला आहे। त्यानंतर आहे मित्रांनो पुणे विभाग, पुणे विभागामध्ये सातारा जिल्हा, या जिल्ह्यासाठी 1.35 लक्ष मदत निधी आलेला आहे। सांगली जिल्ह्यासाठी 2.87 लक्ष मदत निधी आहे। पुणे जिल्ह्यासाठी 18.75 लक्ष मदत निधी आहे। आणि त्यानंतर आहे अमरावती विभाग, अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यासाठी 999.62 लक्ष मदत निधी आलेला आहे। त्यानंतर आहे वाशिम जिल्हा, वाशिम जिल्ह्यासाठी 35.86 लक्ष, तर अकोला जिल्ह्यासाठी 0.68 लक्ष मदत निधी आलेला आहे। त्यानंतर आहे यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यासाठी 195.40 लक्ष मदत निधी आलेला आहे। त्यानंतर आहे नाशिक विभाग, यामध्ये जळगाव जिल्ह्यासाठी 375.69 लक्ष मदत निधी आलेला आहे। असा एकूण 123,44,57,000 एवढा निधी या जिल्ह्यांसाठी वितरित केला जाणार आहे, अशी ही माहिती होती। आता तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।